आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे। काँग्रेसचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत आणि 3 वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश उद्या मुंबईमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे। या पक्षप्रवेशामुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत। भाजपने स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला राजकीय झटका दिलेला आहे। शिवसेना उबाठाचे आमदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि वादग्रस्त मंत्री प्रकरणी ते चर्चा करणार आहेत। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची शिवसेना उबाठाकडून मागणी केली जाणार आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी। वर्ध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंथन बैठक पार पडणार आहे। सेवाग्रामच्या चरखागृह इथे ही बैठक होते। विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून निवडणुकांबाबत या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे। तर एकेकाळच्या काँग्रेसचा वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे। गांधीजींच्या जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बैठक असल्यानं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेंद्र, वर्ध्यामध्ये आज भाजपची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एक प्रकारे या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे, काय अपडेट? बरोबर आहे। वर्ध्याच्या चरखा सभागृहामध्ये जे आहे तर ती भाजपची मंथन बैठक जे होत आहे या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रणशिंग फुंकल्या जाणार आहे आणि रणनीती आखून आगामी पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका असो की नगरपंचायत असो या निवडणुका आपल्या ताब्यात कशा राखता येईल यासाठी यात व्यूहरचना आखल्या जाणार आहे। दुपारी 12 वाजता जे आहे तर त्या या बैठकीचं उद्घाटन होणार आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीत या बैठकीचं उद्घाटन होणार आहे। तर 3 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या बैठकीचा समारोप होणार आहे। या बैठकीला विदर्भात मधून 753 प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। यामध्ये खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, सर्व आघाड्यांचे जे अध्यक्ष आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आणि या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या संदर्भात जे चर्चा होणार आहेत, व्यूहरचना आखली जाणार आहे आणि ज्या विदर्भ असो की इतर महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कशा ताब्यात राखता येईल यासाठी व्यूहरचना आखल्या जाणार आहेत। ठीक आहे नरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एक मोठी बातमी आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात आरोप करण्याच्या आधी 35ची नोटीस द्यावी लागते। मात्र असं झालेलं नसतानाही मंत्री योगेश कदम यांच्याबाबत आरोप कसे काय स्वीकारण्यात आले असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला। याबाबत खोलात जाणं महत्त्वाचं असल्याचं रामदास कदम म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा हा कट आहे का असा देखील संशय त्यांनी व्यक्त केला। दानभाव चालवण्याची अवकाश आमची नाही। आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमचे अवलाद आहे। चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने कदाचित चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, त्यामुळे त्याला भाग काढलं, सगळे त्यांचा कोण टाकले, नीतिमत्ता आमच्याकडे आहे। कसले घटना म्हणताय, कोणाची म्हणताय? शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही। म्हणजे कसं हे मॅरेज कसं झालं?
एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या भोवती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं, मग हे कसं काय, ते काय मॅनेज झालं होतं? शिंदे साहेब याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी गोगोलेसारखाच पण खुलाम बोलणारा माणूस आहे. तर या खोलामध्ये आपण जाऊ. एक सविस्तर बातमी. हिंदू धर्मानुसार श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यातही श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिर बाबुलनाथ इथे शिवभक्तांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. हे शिवमंदिर मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर आहे आणि याच मंदिर परिसरातून आढावा घेत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, गुड मॉर्निंग. आज श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार. मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असेल, काय सध्या वातावरण? सोमवार आहे, त्याच अनुषंगाने मुंबईतील प्रसिद्ध असं शिवमंदिर म्हणजेच बाबुलनाथ मंदिर हे प्रचंड जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भाविक या मंदिरामध्ये मुंबईतूनच नव्हे तर ठिकठिकाणाहून या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. बाबुलनाथ मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये सध्या आपण आहोत, त्यामध्ये विद्युत रोषणाई गाभाऱ्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुलांची सजावट देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. खरं तर श्रावण महिन्यात शनिवार आणि सोमवार अत्यंत महत्त्वाचं समजलं जातो. या दिवशी व्रत देखील केलं जातं आणि या दिवशी विशेष करून भगवान शिव यांची पूजा केलेली जाते. त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये भक्तजन आपल्या मनोकामना ज्या असतात त्या व्यक्त करण्यासाठी भगवान शिव यांच्या पुढे आपल्या मनोकामना व्यक्त करण्यासाठी इथे येत असतात. आपण जर पाहिलं तर आज शिवमूठ जी आहे ती तांदूळ ही शिवमूठ आहे. प्रत्येक सोमवारी ही शिवमूठ जी आहे ती बदलत असते. पुढच्या सोमवारी वेगळी शिवमूठ असणार आहे. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही जी शंकराची पिंडी आहे त्यावरती बेलाचं पान असू द्यात किंवा दुर्वा असून द्यात, हे वाहण्यासाठी आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे, आपल्या मनातील भाव आहेत ते व्यक्त करण्यासाठी, भगवान शिव यांच्या पुढे व्यक्त करण्यासाठी सर्वजण लांबून लांबून या मंदिरात येत असतात. आता देखील आपण पाहिलं ज्याप्रमाणे शिवमूठ तांदूळ आहे त्याप्रमाणे भक्तजनांनी शिवमूठ तांदूळ असल्याप्रमाणेच इथे पिंडीवरती तांदूळ देखील वाहिलेला आहे. तसंच मनोकामना ज्या आहेत त्या भक्तजन आपल्या मांडत असतात आणि दूर दूरहून या ठिकाणी प्रत्येकजण येत असतात. आजच्या दिवशी उपवास देखील बरेच भक्तजन करत असतात. शनिवार आणि सोमवार हा श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आज जरी पहिला सोमवार असला तरी अजून पुढचे 3 सोमवार आहेत. त्या सोमवारी देखील भक्तजन या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने येणार आहेत आणि गर्दी देखील पहाटेपासूनच या बाबुलनाथ मंदिरामध्ये होत असते, आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. यात एक मोठी बातमी. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हटलेत आपण पाहूया. आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं. तुझ्या मागे भाईच आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. योगेश्वर खोटे नाट्यावर योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं?